नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महल्ले. घाटंजीमधून एक ब्रेकिंग बातमी येत आहे. यवतमाळच्या घाटंजीमध्ये 4 चाकी वाहनात समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. हा अपघात घाटंजी यवतमाळ मार्गावरील मुरली ते आगपुरी रस्त्यादरम्यान वळण रस्त्यावर झाला आहे. या अपघातात 4 चाकी वाहनातून प्रवास करणारे प्रवासी हे जखमी झाले. जखमींना उपचारार्थ यवतमाळ व घाटंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घाटंजी यवतमाळ मार्गावरील मुरली ते आगपुरी रस्त्यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अपघातात दहेगाव येथून घाटंजी मार्गे वर्धेला जात असलेल्या वाहनात अनिल फलके, अर्पित फलके, सीमा फलके आणि अस्मिता फलके हे प्रवास करीत होते. या अपघातामध्ये अनिल फलके, सीमा फलके आणि अस्मिता फलके जखमी झालेत. तर दुसरे वाहने खांडवा येथून घाटंजी मार्गे हैदराबाद बंगलोरकडे निघाले होते. या वाहनात श्रीकृष्ण पटेल, आदित्य पटेल, रश्मी पटेल आणि अभि पटेल हे प्रवास करीत होते. या अपघातात रश्मी पटेल ह्या जखमी झाल्यात. जखमींना स्थानिक लोकांनी अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून उपचारार्थ यवतमाळ व घाटंजी येथील रुग्णालयात रवाना केलं. अपघाताची माहिती मिळताच घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे हे आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून हटविण्यात आलं आणि घाटंजी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलं. घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलिसांनी सुरू केला आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी आणि याकरिता जी टीव्ही न्यूज मराठीला यूट्यूबवर सर्च करा व आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. नमस्कार.